जबरदस्त संधी आहे मित्रांनो, ही संधी बिलकुल सोडू नका, कारण वेतन पण जबरदस्त आहे आणि फक्त 7वी पास असेल तरी फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएशन असेल तर चांगलंच आहे, अजून पण तुम्ही दुसरे फॉर्म भरू शकता. 3 टोटल फॉर्म आहेत. मग एकापेक्षा अनेक पदांसाठी फॉर्म भरू शकतो का, असं पण बरेच विद्यार्थ्यांनी उल्लेख केलेला आहे. सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो, अधिकृत जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि जर 7वीचे मार्कलिस्ट नसेल तर फॉर्म भरता येईल का, तर काय करायचं, कारण बऱ्याच जणाला तर आठवत नसतं 7वीचं आहे का नाही आपल्याकडे. 10वीपासून पुढचे शक्यतो आपण जपून ठेवतो. मग 7वी नसेल तर काय करायचं, हे सगळं डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत न थकता, न कंटाळता, न बोर होता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. खूप सारी माहिती आपल्याला भेटणार आहे. आणि सुरुवातीलाच यामध्ये काय केलं मित्रांनो, एक चाळणी परीक्षा ठेवलेली आहे. ती पास झाल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. चाळणी परीक्षा आपल्याला ही द्यावीच लागणार आहे. मग या चाळणी परीक्षेसाठी आपण इथंच अडकू नये, पहिल्या स्टेपला अडकू नये, त्यासाठी आपण आपली अगोदरची एवढी तयारी, एवढं फिल्टर आपण बसून आपल्याला त्यामध्ये सोडणार आहे की जेणेकरून त्या चाळणी परीक्षेमध्ये आपण अडकणारच नाही. एवढं मित्रांनो आपण यामध्ये आपली तयारी करून घेत आहोत. तरी संपूर्ण मार्गदर्शक आपण आपल्यासाठी तयार केलेलं आहे. यामध्ये ईबुक असणार आहे, सर्व अभ्यासक्रमानुसार टॉपिक यामध्ये असणार आहेत. अगदी सविस्तर स्पष्टीकरणासह प्रश्न उत्तर यामध्ये दिलेले आहेत. टेस्ट सिरीज भरपूर सरावासाठी आपल्याला भरपूर टेस्ट सिरीज यामध्ये दिलेला असणार आहे. 150+ टेस्ट असणार आहे यामध्ये. ऑनलाईन टेस्ट, आपण व्हिडिओ लेक्चर असणार आहे. यामध्ये व्याकरण हा घटक आहे जो की तुम्हाला समजायला किचकट जाऊ शकतो, तर त्याचे आपण व्हिडिओ लेक्चर तुम्हाला काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे फक्त आणि फक्त आपण उपलब्ध केलेलं आहे 215 रुपयामध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना या चाळणी मार्गदर्शकमध्ये भाग घ्यायचा आहे तर 7248930176 या नंबरला काय करायचं, आपण 215 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचं आहे. तत्काळ तुम्हाला या सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाईल, जेणेकरून ह्या चाळणी परीक्षेमध्ये तुम्ही बिलकुल पण अडकणार नाही आणि तुमची पुढची प्रोसेस सोपी जाईल. आणि पुढं प्रोसेसच शिल्लक राहत नाही मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं शिपाई पदासाठी, तर त्यानंतर चाळणी परीक्षेनंतर काही सुद्धा नाही, फक्त आपल्याला स्वच्छता चापल्य चाचणी आहे आणि मुलाखत 10 मार्काची आहे. बस तुम्ही फायनल यादीमध्ये तुमचं नाव येऊन जाणार. एवढं सोपं यामध्ये आपण करून दिलेलं आहे. जसं की आपण या ठिकाणी संपूर्ण जाहिरात मित्रांनो जी पाहत आहोत, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर आता बघा, सर्वप्रथम जर बघितलं तर टोटल या ठिकाणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल अशी 3 पदं आहेत. 3 पदांसाठी जर आपण या ठिकाणी जागा बघितल्या तर किती आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी जर बघितलं तर लघुलेखकसाठी 568 जागा आहेत. वेटिंग लिस्ट 146 लागणार आहे. कनिष्ठ लिपिकसाठी 2795 जागा आहेत. 700 जागांसाठी वेटिंग लिस्ट लागणार आहे. शिपाई हमाल या पदासाठी जर आपण बघितलं मित्रांनो, आणि केवळ 7वीवरून पद आहे 1266 जागा. केवळ 7वीवरून तुमचं 7वी झालं असेल, 8वी 10वी 7वीच्या पुढे कितीही शिक्षण झालं असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. 318 पदं या ठिकाणी वेटिंगला असणार आहेत आणि 1266 पदांसाठी तुमची काय होणार आहे, या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. वेतन जर बघितलं तर मित्रांनो, लघुलेखक श्रेणी 3 साठी 38,600 ते 1,22,000 पर्यंत वेतन आहे. आणि शिपाई पदासाठी सुद्धा काही कमी नाही मित्रांनो, 15,000 ते 47,600 पर्यंत आहे. कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा सुरुवातीचं वेतन 19,900 एवढं असणार आहे. मग यासाठी जर आपण बघितलं वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर वयोमर्यादा मित्रांनो या ठिकाणी नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपल्याला 40 वर्षापर्यंत देत असतात, तर इथं थोडीशी कमी दिलेली दिसली आपल्याला. ती 38 वर्षापर्यंत आपल्याला अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे पण उमेदवार असतील त्यांना 38 वर्षापर्यंत आहे. आणि जे पण कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत बाकीचे, तर त्यांच्यासाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे हे क्रायटेरिया आहे. कमीत कमी 18 वर्ष असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्या कमी असेल 17, 16 तर नाही भरू शकत. 18 पेक्षा जास्त पाहिजे आहे आणि 38 पेक्षा कमी रिझर्व्हसाठी ओबीसी, एससी, एसटी, एनटी बाकीच्या कॅन्डिडेटसाठी 43 पेक्षा जास्त नसावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिन्ही पदाची पात्रता अगदी सोप्या भाषेमध्ये पाहूया. लघुलेखक यासाठी जर आपण बघितलं, लघुलेखक या पदासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ओके, लघुलेखक यासाठी आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर आपल्याकडे पदवी असणं गरजेचं आहे, ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सोबतच आपल्याकडे काय पाहिजे मित्रांनो, इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक. तसंच इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक. सोबतच जर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हे जे काही त्यांनी दिलेलं आहे, जसं की MS ऑफिस असेल, MS वर्ड असेल, त्यानंतर वर्ड स्टार 7 असेल, ओपन ऑफिस ORG असेल, तर या व्यतिरिक्त विंडो, लिनक्स यामध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्यबद्दल संगणक प्रमाणपत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला संगणक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर तुम्ही या लघुलेखक या पदासाठी फॉर्म भरू शकता. कनिष्ठ लिपिकला एवढं काय त्यांनी किचकट केलेलं नाही. कनिष्ठ लिपिकला काय पाहिजे आहे या ठिकाणी,
तर कनिष्ठ लिपिक यासाठी जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहिजे आहे, तर ग्रॅज्युएशन असणं आपलं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सोबतच जर आपल्याला कायद्याची पदवी असेल तर प्राधान्य दिलं जाईल. बऱ्याच जणांना वाटतं की आता मला लॉ पाहिजे की नाही, काही आवश्यकता नाही. केवळ तुमचं आर्ट, सायन्स, कॉमर्स असेल तरी सुद्धा तुम्ही कनिष्ठ लिपिकला फॉर्म भरू शकता. त्यासोबत आपल्याला काय पाहिजे आहे, तर यासोबतच आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक गती असलेलं इंग्लिश टंकलेखक पाहिजे आहे आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक या ठिकाणी पाहिजे आहे. सोबतच आपल्याला MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7, ओपन ऑफिस या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्स यामध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याबद्दल आपल्याला काय पाहिजे आहे, एखादं कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे आहे अधिकृत, जे आपल्याला या ठिकाणी याच्या मार्फत, या मंडळामार्फत पूर्ण केलेलं पाहिजे आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. ठीक आहे, तर या मंडळामार्फत पूर्ण केलेलं पाहिजे. तर हे दोन पात्रता असतील तर तुम्ही या ठिकाणी वरील जे आपण कनिष्ठ लिपिक आणि लघु लेखक यासाठी जे सांगितलं त्यासाठी करू शकता. परंतु बघा, या ठिकाणी शिपाई हमाल हे पद जे आहे ते किती सुटसुटीत आणि किती कमी पात्रता. या ठिकाणी केवळ आणि केवळ त्यांनी सांगितलं की 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ओके, आणि त्याची शरीर यष्टी चांगली असावी. आता असं नाही की ह्याला खूप असा जाड माणूस पाहिजे, एकदम बॉडी बिल्डर पाहिजे, असं पण नाही. जसं की तुम्ही घरची कामं झाडून पुसून हे जे काय कामं आहेत हे जर करण्यासाठी सफिशियंट असाल तर नक्कीच तुम्ही यासाठी सुद्धा काय आहे, पात्र आहात, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे एवढं पण तुम्हाला अगदी असं बॉडी बिल्डर किंवा हाईट एवढीच पाहिजे 105 असं काय पाहिजे का, वजन एवढंच पाहिजे असं काही सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे नाही, हे लक्षात घ्या. ओके, फक्त तुम्ही एक सुदृढ असावा एवढं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता अपेक्षा होती की न्यायालय तरी कमीत कमी थोडीफार कमी फी करेल, परंतु न्यायालयाने पण मित्रांनो काय केलेलं आहे, सरकारच्याच पाऊल ठेवलेलं आहे. 1000 रुपये आणि 900 रुपये फी ठेवलेली आहे. इतर कुठंतरी मला तरी खूप थोडं विचित्र वाटलं जाहिरात बघितलं. कमी न्यायालयाने तर काहीतरी आदर्श ठेवायला पाहिजे होता, 100 रुपये वगैरे फी ठेवायला पाहिजे होते, परंतु यांनी सुद्धा काय केलेले आहे, एवढी फी ठेवलेली आहे. आणि पुढं खाली सुद्धा लिहिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शुल्क तुमचं परत केलं जाणार नाही. असो, चला, तर ते एक प्रोसेसचा भाग आहे. पुढे जर आपण बघितलं तर काय म्हणते बघा, परीक्षा. आता परीक्षा तुम्हाला मगाशीच सांगितलं मित्रांनो, ही चाळणी परीक्षा सुरुवातीला असणार आहे. ओके, आता हे टोटल जर याची फेजेस आहेत, याच्या वेगवेगळ्या काय आहेत, याच्या पायऱ्या आहेत. आपल्याला सगळ्यात पहिल्या तर पायरी आपल्याला जावं लागणार आहे चाळणी परीक्षा. आता चाळणी परीक्षा लघु लेखकसाठी नाही याचा अर्थ हे लक्षात द्या. फुली याचा अर्थ त्यांनी खाली सविस्तर दिलेला आहे की आम्हाला जर आवश्यकता वाटली, जास्त उमेदवार आलं तर आम्ही काय करू, यांची जशी चाळणी परीक्षा घेतली जाते कनिष्ठ लिपिकची, त्या पद्धतीने आम्ही लघु लेखकची पण घेऊ. पण तुर्तास तरी त्यांनी ती परीक्षा टाळलेली आहे. जर उमेदवार जास्त आले तर ते घेतील. परंतु शिपाई हमाल आणि कनिष्ठ लिपिक ह्या दोघांसाठी मात्र काय आहे मित्रांनो, 40 गुणांची आणि 30 गुणांची काय आहे, तर चाळणी परीक्षा आहे. आणि त्याचाच आपण तुम्हाला परिपूर्ण तयारी या ठिकाणी 215 रुपयामध्ये आता सांगितल्या पद्धतीने करून घेत आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, इंग्रजी लघुलेखक चाचणी म्हणजे टायपिंगच्या काय होणार आहेत, तर याची टायपिंगची टेस्ट या ठिकाणी जर आपण बघितलं, मगाशी वर सांगितल्याप्रमाणे ह्या ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा पात्र कराल तर त्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल, तर लघुलेखकची जर चाळणी परीक्षा झाली तर त्यामध्ये जे पात्र होतील त्यांची ही परीक्षा घेतली जाईल. आणि जर नाही ती घेतली तर डायरेक्ट मग जेवढे उमेदवार आले त्यांचे लघुलेखकची काय केली जाईल, ही परीक्षा घेतली जाईल. इंग्रजी, मराठी, इंग्रजी टंकलेखक आणि लघुलेखक ह्या 4 परीक्षा डायरेक्ट घेतल्या जातील. आणि उमेदवार जास्त आले तर याच्या पद्धतीने याची पण चाळणी परीक्षा घेतली जाईल. पण आता या दोन्हींकडे जर आपण आलो, तर याला सर्वप्रथम चाळणी परीक्षा असणार आहे 40 गुणांची आणि 30 गुणांची. ठीक आहे, याला काय टायपिंग आवश्यकता नाही, याला पण नाही, याला पण नाही, याला पण नाही. ह्याला मात्र टंकलेखन आवश्यक आहे, कारण लिपिक पद आहे ना, टंकलेखन आवश्यक नाही. शिपायला मात्र काही टंकलेखनची आवश्यकता नाही. एकदा का तुम्ही चाळणी परीक्षा 30 मार्काची पास केली, तुम्ही पास केली की डायरेक्ट तुम्ही काय करणार आहात मित्रांनो, तर डायरेक्ट तुम्हाला व्यवस्थित सर्व काही येतंय का बाबा, तुम्ही स्वच्छता करण्यासाठी पात्र आहात का, ओके, तर शिपाई पदाची कामं करण्यासाठी पात्र आहात का, ते तुमचं काय केलं जाईल, चापल्यता चाचणी केली जाईल. तुम्हाला एक काम दिलं जाईल, म्हणजे प्रॅक्टिकल तुमचं घेतलं जाईल थोडक्यामध्ये. त्यानंतर 10 मार्काची तुमची मुलाखत घेतली जाईल. म्हणजे अगोदरचे 30 मार्क वरचे चाचणी परीक्षेतले, ओके, आणि हे चाळणी परीक्षेतले 30 मार्क आणि हे 20 मार्काची तुमची 50 गुणांची काय होणार आहे, परीक्षा होणार आहे शिपाई पदांसाठी. तसंच यांचं पण आपण या ठिकाणी बघू शकतो 100 गुणांची परीक्षा, टायपिंग टेस्ट प्लस बाकीच्या ह्या जे काही टायपिंग टेस्ट आहे आणि मुलाखत आहे, तर ह्यांची 100 प्रश्न, टायपिंग टेस्ट वरची चाळणी चाचणी आणि मुलाखत अशी ह्यांची 100 गुणांची होणार आहे. याची वरची चाचणी परीक्षा 40 गुणांची आणि हे 10 असं याचं जर आपण बघितलं तर काय होणार आहे मित्रांनो, हे 10 असे 50 गुणांची ही होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. तर अशा पद्धतीने हे याचा क्रायटेरिया आहे, एकदम जबरदस्त, एकदम सुटसुटीत असा क्रायटेरिया आहे मित्रांनो. 30 + 20
50 गुणांचे असणार आहे. 40 प्लस हे जर आपण बघितलं या ठिकाणी 60 तर हे 100 गुणाचे असणार आहे आणि हे जर आपण बघितलं तर हे 100 गुणांची असणार आहे. तर एवढ्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने आहे. चाळणी परीक्षेला काय काय विचारलं जाईल या ठिकाणी आपण बघू शकता. ठीक आहे, चाळणी परीक्षेला जर आपण बघितलं मित्रांनो तर कनिष्ठ लिपिकला 40 गुण आताच आपण बघितलं, तर हे 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये असतील. यामध्ये काय काय विचारलं जाईल तर इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यांच्यासाठी चाळणी परीक्षा असणार आहे. शिपाई हमालसाठी 30 गुणांची आणि यासाठी 40 गुणाचे. दोन्हीचा सिलेबस त्यांनी सारखाच ठेवलेला आहे. आणि जर गरज पडली तर काय आहे मित्रांनो तर त्यांनी मगाशी ज्या पद्धतीने आपण सांगितलं लघुलेखक श्रेणी 3 यासाठी सुद्धा अधिकार त्यांच्याकडे आहेत. कनिष्ठ लिपिकप्रमाणे ही चाळणी परीक्षा घेण्यात येईल, म्हणजे 40 गुणाची घेतली जाईल जर कॅन्डिडेट जास्त आले तर. कशासाठी? श्रेणी 3 साठी. बाकी ह्या दोन्हीसाठी तर असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं लघुलेखक यासाठी किती गुणास त्याची टायपिंग कशी असणार आहे, एकाच 7 जण बोलवले जातील या पद्धतीने हे संपूर्ण सांगितलेलं आहे. ओके, याच्याबद्दल सुद्धा आपण भाष्य करणारच आहोत. पण हे जी काय बाकीचे असणार आहे ती चाळणी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर हे तुमचं सर्व काय बाकीचा पॅटर्न असणार आहे. तुम्हाला तिथं जायला प्रवेश भेटणार आहे. सर्वप्रथम तुमची चाळणी परीक्षा तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये 35% आपल्याला असणं गरजेचं आहे. गुण 35% असणं गरजेचं आहे. म्हणजे 30 मार्काचे असेल तर त्यातलं 35% आपल्याकडे असणं गरजेचं आहे. 40 असेल तर त्यातलं 35% असणं गरजेचं आहे. 10 मार्काची मुलाखत असेल तर त्यातलं 35% असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे 3.5% तुम्हाला मार्क मिळणं, असं प्रत्येकामध्ये 35% असणं गरजेचं आहे. आणि बाकीचे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 30% असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही जी परीक्षा आहे याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो. फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. तर या वेबसाईटवरती फॉर्म भरणं चालू आहे. bombay-high-court.nic.in 4 तारखेपासून मित्रांनो हे फॉर्म भरायला सुरुवात झालेला आहे. आणि याची लास्ट डेट जर आपण बघितलं तर याची लास्ट डेट आहे 18 तारखेपर्यंत. तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता. ऑनलाईनच फक्त फॉर्म भरायचे आहेत. ऑफलाईन फॉर्म भरायचा कोणताही या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला नाही. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांकडे 7वीचे काय असतं मित्रांनो मार्कशीट नसतं, हरवलेलं असतं. तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं की बाबा तुमच्याकडे जर 7वीचं मार्कशीट नसेल तर या ठिकाणी 7वीसाठी 50% गुण म्हणजे 100 पैकी तुम्ही काय करायचं 50 अंदाजे लिहून टाकायचं आहे. जेणेकरून तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस ते पुढची प्रोसेस होईल तर हे संगणकाद्वारे स्वीकार करण्यासाठी काही अडचण येणार नाही असं सांगितलेलं. म्हणजे स्पष्ट त्यांनी सांगितलं की जुगाड करा म्हणजे तुम्ही बिंदास काय करा 50% टाकून द्या. ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळाले 50% मार्क टाकून द्या असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण तुमच्याकडे पुढची मार्कशीट पाहिजे आहेत 8वी 9वी 10वीचं. आणि जर तुमचे फक्त तुमचं 7वी शिक्षण झालंय, पुढे 8वी 9वी काहीच झालेलं नाही, ओके, 7वीतून तुम्ही शाळा समजा सोडून दिलेली आहे, तर मात्र तुम्हाला 7वी परीक्षाचं गुणपत्रक असणं गरजेचं आहे. हे पण यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जर तुमची 8वी 9वी 10वी 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर 7वीमध्ये मिळालेल्या गुणाचा उल्लेख करावा आणि त्यासाठी आपल्याला शाळेने जारी केलेले प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. पात्रता प्रमाणपत्र, किमान पात्रता प्रमाणपत्र हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. शेवटी आय ॲग्री बटनवर क्लिक करून सबमिट फॉर्म करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकद्वारे तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता. आणि या ठिकाणी आपल्या जिल्हानिहाय पदं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जिल्हानिहाय पदं आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. अहमदनगर, अकोला, ओके, हे सगळी पदं तुम्हाला जवळपास किती दिले मित्रांनो तर 35 जिल्ह्यातील या ठिकाणी पदं दिलेली आहेत. एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता का तुम्ही तर येस, एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता असं यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काय दिलेलं आहे तर उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्याच्यासाठी च्या शुल्कासह सादर करू शकतो आणि एकाच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवारांनी सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. म्हणजे या ठिकाणी सांगितले की समजा तुम्ही शिपाई पदासाठी जर भरत असाल तर कोणत्या तरी एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे. 2 जिल्ह्यामध्ये भराल तर जो पण या ठिकाणी सांगितलेला आहे शेवटचा अर्ज आहे तो ग्राह्य धरला जाईल. परंतु तुम्ही शिपाईसाठी पण भरू शकता, कनिष्ठ लिपिकसाठी पण भरू शकता, त्यासाठी 2 भरू शकता, परंतु शिपाईसाठीच 2 भरू शकत नाही असं सांगितलेलं आहे. एका पदासाठी 2 भरायचं नाही. कोणत्याही या जिल्ह्यात एक त्या जिल्ह्यात एक असं चालणार नाही. पण 3 फॉर्म भरू शकता. म्हणजे कसं शिपाईसाठी 1, ओके, यामध्ये जे आपल्याला पदं दिलेले आहेत जसं की लघुलेखकसाठी 1 भरू शकता, कनिष्ठ लिपिकसाठी 1 भरू शकता आणि शिपाईसाठी असे 3 वेगवेगळे भरू शकता. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण फक्त एक शिपाईसाठीच एका जिल्ह्यात 1 आणि दुसऱ्या जिल्ह्यात 1 असं करू शकत नाही. कनिष्ठ लिपिकसाठी पण तसं करू शकत नाही. यासाठी 1, याच्यासाठी 1, यासाठी 1. पात्र असाल तर तिन्हीसाठी 1 भरू शकता, परंतु डबल फॉर्म भरू नका. अदरवाईज काय होईल तुमची फी फक्त वाया जाईल, बाकी जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. तुमची फी या ठिकाणी वाया जाणार आहे. तर मित्रांनो
चाळणी परीक्षेमध्ये तर बिलकुल अडकायचं नसेल तर नक्की तुम्ही इकडे हे मार्गदर्शक असू द्या मित्रांनो. नक्की तुम्हाला या चाळणी परीक्षेतून पुढं पाठवण्यासाठी हे मोर दॅन सफिशियंट असणार आहे. सोबतच जे राज्य उत्पादन शुल्कची तयारी करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा 250 रुपयामध्ये आपण लाईव्ह फास्टॅग बॅच चालू केलेला आहे. त्यामध्ये सर्व मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK लाईव्ह नाही पाहू शकला, रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. सर्व बेसिक कंप्लीट ई बुक हे ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी दिलं जातं. फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. ओके, अपडेटेड TCS पॅटर्ननुसार भरपूर प्रश्नाचा सराव आहे. तर ज्यांना पण राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे, आपल्या लाईव्ह फास्टॅग बॅचमध्ये सामील व्हायचं आहे, तर नक्कीच 7248939176 या नंबरला 250 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा. तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सोबतच WRTचे सर्व ई बुक स्टडी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध झालेले मित्रांनो. मग अनुरेखक असेल, आरेखक यांत्रिकी, आरेखक स्थापत्य असेल, विद्युत असेल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल, तर या सर्वांसाठी आपल्याकडे काय आहे, ई बुक अवेलेबल झालेला आहे. तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता. सोबतच टेस्ट सिरीजसुद्धा आपण एकदम माफक फी देत आहोत. 95 रुपयामध्ये 180 टेस्ट आहेत. अंगणवाडी सुपरवायझरचे असतील, आरोग्य सेवक भरतीचे असतील, ग्रामसेवक भरतीचे असतील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे असतील, तर या सर्वांसाठी काय केलेले आहेत आपण कमी फीमध्ये टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत. तर तुम्ही नक्की याचा लाभ घेऊ शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक नक्की करा आणि 7वी असाल तर हा फॉर्म सुद्धा नक्की भरा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.